चला नमस्कार, मी पी थोरात पुन्हा एकदा तुमच्यासमोर उभा आहे एक नवीन महत्त्वाची अपडेट घेऊन. तुमच्यापैकी बरेच जणाला ज्याचा आकृतिबंध आलेला आहे आरोग्य विभागाचा, तर त्याच्यापैकी आपल्याला बरेच जणाला व्हॅकन्सी ह्या टेक्निकलच्या कमी असताना दिसत असेल. तर ह्या व्हॅकन्सी नेमक्या आरोग्य विभागामध्ये किती व्हॅकन्सी सध्या रिक्त आहेत, कुठल्या कुठल्या व्हॅकन्सी आतापर्यंत किती भरल्या गेल्या, गट अ पासून तर गट ड पर्यंत सध्याची स्थिती काय आहे. मला वाटतं ऑक्टोबरपासून 2024च्या ऑक्टोबरपासून तर टिल 2025पर्यंत काय सध्या ती परिस्थिती आहे, सर्व तुम्हाला गोष्टी प्रूफसहित मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला नेमका अंदाज होईल की नेमकी रिक्रुटमेंट कशा प्रकारची येणाऱ्या दिवसामध्ये 2025मध्येही होऊ शकते. याच्यामध्ये आपण आरोग्य विभागाच्या त्याचबरोबर DMAची सुद्धा महत्त्वाची अपडेट तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले जर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. अशा प्रकारे तुम्ही मागच्या 2 दिवसापासून बरेच जण याच्यावरती जॉईन झालेले आहात आणि टेलिग्रामचं नाव तुम्ही बघू शकता, ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स अशा प्रकारचं टेलिग्रामचं नाव आहे. माझा फोटो तुम्हाला डिस्प्ले दिसत असेल तर या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरसाठी जॉईन करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही फार्मसी ऑफिसरसाठी प्रिपेअर करत असाल तर आपलं हे चॅनल आहे आयडियल फार्मसी कोचिंग, याला तुम्ही जॉईन करू शकता. आणि आरोग्य विभागासाठी जनरल एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर PV थोरात मराठी म्हणून हे चॅनल आहे. या महत्त्वाच्या 3 चॅनलला तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये जॉईन करू शकता. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या सर्व भरतीसाठी हे मार्गदर्शक आणि महत्त्वाचे ठरतील. तर चालू करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाची जी माहिती आहे तुमच्याशी मी इथं शेअर करणार आहे, ती म्हणजे एक नोटिफिकेशन आलेलं होतं 9 ऑक्टोबर 2024ला. ॲक्च्युली हे सरळ सेवेची मंजूर भरलेल्या व रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत अशा प्रकारची जेवढेही पदं आरोग्य विभागामध्ये भरले गेले किंवा रिक्त आहेत त्या सर्वांचीही माहितीची अपडेट आहे, जे की 9 ऑक्टोबर 2024ला आलेली होती. आता विषय तुम्हाला सांगितला मी, सरळ सेवेची मंजूर भरलेल्या व रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत. खाल्यांदा तुम्ही इथं चेक करू शकता, उपरोक्त विषयांकित संदर्भी आदेशाने कळण्यात येते की आपल्या विभागातील सरळ सेवेच्या खालील पदांची मंजूर भरलेल्या व रिक्त पदांची माहिती स्वाक्षरीसहित उद्या दुपारी 12 अखेर या कार्यालयास ईमेलद्वारे सादर करावी. तदनंतर हार्ड कॉपी सादर करावी. माहिती सादर करताना भरलेल्या पदांमध्ये जाहिरातीच्या पदांचा समावेश करून रिक्त पदे दर्शवावीत. कृपया कालमर्यादेत माहिती सादर करावी, जेणेकरून माननीय आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांना माहिती सादर करणे सुलभ होईल. तर लक्षात येते आता कुठल्या कुठल्या पोस्ट याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये जवळपास एवढ्या 5 तुम्ही पोस्ट बघू शकता, ज्याच्यामध्ये अधिपरिचारिका ज्याला ANM म्हणतो, त्याच्यानंतर औषध निर्माण अधिकारी, फार्मसी ऑफिसर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, वाहन चालक आणि गट ड च्या काही पोस्ट असतील. अशा ह्या जवळपास वेगवेगळ्या 5 पोस्ट तुम्ही इथं बघू शकता, ज्याची की जेवढ्याही व्हॅकन्सी फिलअप केल्या गेल्या, जेवढ्याही सध्या व्हॅकन्सी रिक्त आहेत त्या सर्वांची माहिती जी आहे ती मागितली होती 9 ऑक्टोबर 2024ला. तर तुमच्या यावरून लक्षात आलं असेल की येणाऱ्या 2025मध्ये आरोग्य विभागामध्ये जेव्हा भरती येईल तेव्हा ह्या ज्या व्हॅकन्सी आहेत ह्या तर 100% याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बघायला भेटतील. ज्याच्यामध्ये अधिपरिचारिका ANM असेल, आपला औषध निर्माण अधिकारी तुम्ही बघू शकता, फार्मसी ऑफिसर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असेल, वाहन चालक असेल किंवा गट ड च्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत. तर त्या तुम्ही त्या स्लॅब्स कपमध्ये बघून घ्या कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये पोस्ट येतात. तर त्याची जी आहे ती रिक्रुटमेंट किंवा व्हॅकन्सी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये बघायला मिळेल. त्या रिलेटेड आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या का पेपरमध्ये, त्याची माहिती तुम्हाला मी पुन्हा याच्यासाठी जमा केलेली आहे. सर्व महत्त्वाच्या ऑफिशियल गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी शेअर करायचा प्रयत्न केला. सर्व पेपरमध्ये ज्याही ऑफिशियल अपडेट आतापर्यंत 2024 ऑक्टोबरपासून आतापर्यंत टील आल्या होत्या तेवढ्याच आपण डिस्कस करतोय. आरोग्य विभागातील 13,370 जागा अद्याप रिक्त. स्पर्धा परीक्षांची नाराजी. लक्षात येते सुविधा देण्यात अडचणी. गट क व गट ड प्रवर्गातील भरती कमी प्रमाणात होत असल्याने राज्यातील आरोग्य विभागाचे काम सुरळीत होत नसून रुग्णांनाही वेळेत आणि दर्जेदार सुविधा देण्यात अडचणी येत आहेत. गरज नसतानाही रिक्त असलेली पदे भरली जात नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजी वाढली आहे. तर लक्षात येते अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जवळपास राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि गट ड प्रवर्गाच्या 13,370 जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. रिक्त जागांना मंजुरी मिळूनही ही पदे भरली जात नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून ही पदे भरण्याची मागणी होत आहे. आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जवळपास 13,370 जागा आहेत. पहिली जी टप्पा आपला झाला होता 2021 ते 2023च्या आसमध्ये, त्याच्यामध्ये अर्धे पदही भरले गेले होते मेगा भरतीच्या अंडर. आणि त्याच्यानंतर 13,370 जागा तुम्हाला आता गट क आणि गट ड च्या व्हॅकन्स इथं असताना दिसत असतील. आणि इथं तुम्ही बघू शकता क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. रिक्त जागांना मंजुरीसुद्धा मिळालेली आहे, तुम्ही इथं क्लिअरली बगू शकता. लक्षात येते
कोरोनानंतर ही सध्या माहिती महत्त्वाची नाही. त्याच्यानंतर पुढे बघा, अनेक पदे रिक्त असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्वरित पदे भरण्यासाठी त्यांच्याकडून मागणी केली जात आहे. 2021 पेपर फुटी प्रकारामुळे 12,000 पदांची रद्द झालेली परीक्षा 2024 घेण्यात आली. 45,409 पदे भरण्याची मंजुरी असताना आतापर्यंत केवळ 32,039 पदे भरली आहे. गट क व गट ड संवर्गासाठी 13,370 पदे अद्यापही रिक्तच असून लवकरात लवकर स्पर्धा परीक्षेअंतर्गत भरण्याची मागणी केली जावी. तर लक्षात येतं, या 2021 तुमच्या सर्वांना माहिती पेपर फुटला होता. त्याच्यामुळं जवळपास टोटल ओव्हरऑल जी भरती होती ही 11,000 पदांची भरती जी आहे ती रद्द करण्यात आली होती. त्याच्यानंतर 2024 एक्झाम पार पडली. तुमच्यामध्ये 45,409 जे पदे होते ते मंजूर झाले होते आणि त्याच्यापैकी 32,039 पदे भरली गेली. आणि आता सध्या 13,370 गट क आणि गट ड चे पदे सध्या व्हॅकंट आहेत आणि त्याला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे. तर थोड्या दिवसांमध्ये नक्कीच त्याची ॲड आपल्याला बघायला मिळेल. खाली बघा, राज्यात 1.5 लाख कर्मचाऱ्याची भरती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना आदेश. आता जेव्हा यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हा देवेंद्र फडणवीसांकडून एक महत्त्वाची अपडेट आणि पेपरमध्ये एक महत्त्वाची आणखीन एक अपडेट आली होती. तर ती आणखीन इथे चेक करूयात आपण. तर हे नेमके आदेश काय दिले होते मुख्यमंत्र्यांनी ते आपण इथे चेक करूया. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश: प्रत्येक विभागांनी 100 दिवसाचा कार्यक्रम सादर करावा. 1.5 लाख नवीन कर्मचारी भरतीचे आदेश. आपले सरकार पोर्टल नव्याने सुरू करावे. आता पहिल्या 2 ते 3 गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक विभागाकडून जो व्हॅकन्सी मॅट्रिक्सचा कार्यक्रम आहे किंवा प्रत्येक विभागांना 100 दिवसाचा कार्यक्रम सादर करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि 1.5 लाख नवीन कर्मचारी भरण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. लक्षात येतं, तर ही एक आणखीन महत्त्वाचं कात्रण आपल्या सर्वांसाठी होतं आरोग्य विभागाच्या भरतीसाठी. त्याच्यानंतर राज्यातील आरोग्य विभागच आजारी, अशा प्रकारची आणखीन एक महत्त्वाची जे कात्रण आहे किंवा पेपरमध्ये अपडेट होती त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. 16,756 पदे रिक्त, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थिती. आता शासकीय महाविद्यालय म्हणजे आपलं DMR सुद्धा त्याच्यामध्ये येईल. आणि मी सांगितल्याप्रमाणे जवळपास 10 आपले हॉस्पिटल नवीन DMRचे ओपन झालेले आहेत. जवळपास एका हॉस्पिटलमध्ये 230 ते 250 जागेची व्हॅकन्सी. त्याच्यामध्ये MBBS डॉक्टर्स असतील, क्लास 1मधील BDS डॉक्टर असतील, BAMS डॉक्टर असतील, आपले औषध निर्माता असेल, त्याच्यानंतर अधिपरिचारिका ANM असेल, त्याच्यानंतर आरोग्य पोषक असेल, आरोग्य सेवक असेल, ज्याही हॉस्पिटल रिलेटेड ज्याही महत्त्वाच्या पोस्ट असतात तर त्या सर्व एक्सरे टेक्निशियन असेल, बाकीच्या ज्या रिलेटेड आपण मागच्या DMRच्या भरतीमध्ये 2024 बघितल्या होत्या त्या सर्व पोस्ट ज्या आहेत त्या येत्या या काही दिवसांमध्ये फिलअप केल्या जाईल. तुम्हाला मी कालच DMRबद्दल महत्त्वाची अपडेट दिली की जे 900 जागा भरण्याचं परिपत्रक काही संस्थाकडून त्यांना भेटलेलं आहे. त्याचबरोबर आपण त्याचे रिक्रुटमेंट रूलसुद्धा मी तुम्हाला सांगितले की जवळपास 1 वर्षापर्यंतच ती वेटिंग लिस्ट ही व्हॅलिड असते. त्याच्यामुळे जरी त्या वॅकन्सी भरल्या गेल्या किंवा भरल्या गेल्या नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या 10 हॉस्पिटल जे ओपन झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच आपली फार्मसी ऑफिसरसोबत आणखीन बाकीच्या गट क गट ड च्या भरपूर व्हॅकन्सी त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थिती खाली त्यांनी इथं दिलेली आहे की नेमके कुठल्या कुठल्या वर्गामध्ये कुठल्या कुठल्या व्हॅकन्सी तुम्हाला खाली दिसत आहेत. इथं वर्ग दिलेला आहे, एकूण पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे. आता एक आपण गोष्टी इथं डिस्कस करूयात. पहिल्यांदा ग्रुप ए म्हणजे क्लास 1 ज्याच्यामध्ये MBBS डॉक्टर, MD डॉक्टर, बाकीच्या डॉक्टर येत असतील तर त्यांची एकूण 2,068 पदे जी आहेत ती याच्यामध्ये होती. जवळपास भरलेली 132 पदे आहेत आणि 742 पदे तुम्हाला इथं रिक्त असताना दिसत असतील क्लास 1 ग्रुप एच्या. ग्रुप बीच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये एकूण 3,005 पदे आहेत. इथं 1,654 पदे भरली गेलेली आहेत आणि 1,397 पदे इथं खाली आहेत. त्याच्यानंतर ग्रुप सी ज्याच्यामध्ये आपलं फार्मसी ऑफिसर येईल, अधिपरिचारिका म्हणजे ANM येईल, बाकीच्या पोस्ट येतील. तर त्याच्या किती व्हॅकन्सी सध्या आहेत? एकूण पदे जवळपास 27,998, भरलेली पदे 16,755 आणि रिक्त पदे आहेत 10,643. ग्रुप डी मधील पोस्ट बघा, टोटल एकूण पदे 9,543, भरले गेलेली किती पदे आहेत? 5,559 आणि रिक्त पदे 3,994. अशा एकूण जर आपण विचार केला सर्व या गट अ पासून तर गट ड पर्यंत जवळपास 42,060 एकूण पदाची भरती होती, ज्याच्यामध्ये भरलेली पदं हे 25,300 आहेत आणि जवळपास 16,756 रिक्त पदे तुम्हाला गट अ पासून तर गट ड पर्यंत येत्या काही दिवसामध्ये बघायला मिळतील. आता याच्यात तुम्ही इथं आणखीन काही महत्त्वाच्या डिटेल दिलेल्या आहेत तर त्या इथं तुम्ही चेक करू शकता. पहिल्यांदा आपण शेवटचा कॉलम इथं डिस्कस करूया. दरम्यान गट क च्या एकूण 5,182 पदाची भरती TCS मार्फत करण्यात आली. सध्या रिक्त असलेली पदे देखील भरण्याकरिता प्रस्ताव
प्रस्तावित आहेत. गट अ व गट ब संवर्गातील पदे करार तत्त्वावर भरण्यासाठी डॉक्टरांतील मानधनातही वाढ करण्यात आली आहे. गट ड च्या नियमित रिक्त 3168 पदांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांमध्ये करण्यात येणार आहे. तर लक्षात येते इथे गट ड चा सरळ उल्लेख केलेला आहे. जवळपास 3168 पदेही भरली जाणार आहेत. त्याच्यानंतर इथं बघा तुम्ही गट ब संवर्गातील रिक्त पदापैकी सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील सुमारे 546 पदे तसेच वैद्यकीय अधिकारी संवर्गातील 153 पदे करार तत्त्वावर भरली जातील. हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती होईल. अशा प्रकारची ही पूर्ण डिटेलमध्ये जी आहे ती न्यूज होती 16,756 जागाची. त्याच्यानंतर खाली आणखीन बघा 16,756 पदे रिक्त शासकीय वैद्यकीय माध्यमिक स्थिती हेच तुम्हाला मी डिस्कस केले. एकूण पदे 42,060 भरलेली पदे 25,304 आणि एकूण रिक्त पदे 16,756. तर लक्षात येते अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. ज्याही ऑफिशियल महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स होते, जेही महत्त्वाचे पेपरमधील कात्रणं होते, ज्याही गोष्टी RTI टाकून विद्यार्थ्यांनी मागवल्या गेल्या होत्या त्या सर्व ऑक्टोबर 2024 पासून तर टिल 2025 पर्यंत कालपर्यंत ज्याही मला वाटतं DMARची अपडेट होती शेवटची आपली काल 2025 मधली, तर त्या जवळपास 4 ते 6 महिन्यामधल्या सर्व महत्त्वाचे अपडेट आपण ऑफिशियली जेही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मला तुमच्या पुढे सादर करावे वाटले किंवा जे ऑफिशियली मला वाटलं तुम्हाला सांगावं ही माहिती, तर ते सर्व तुम्हाला मी अगदी सोप्या लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तर एकच लक्षात ठेवायचं आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला DMARची भरती बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये गट क गट ड त्याच्यानंतर ग्रुप ए ग्रुप बी या सर्व ग्रुप ए पासून तर ग्रुप डी पर्यंत आपल्याला सर्व पोस्ट चांगल्या प्रमाणामध्ये बघायला भेटतील. जसे की मला वाटतं मागच्या DMARमध्ये जवळपास 187 काही जवळपास 150च्या आसपास काहीतरी जागा होत्या नुसत्या फार्मसी ऑफिसरच्या. ती एक भरती तुमची आहे. त्याच्यानंतर RBIची आणखीन RRBची आणखीन एक्झाम होण्याची बाकी आहे. एम्सची एक्झाम होण्याची बाकी आहे. त्याच्यानंतर आरोग्य विभागाचा सुद्धा जे माहितीचं व्हॅकन्सी मॅट्रिक्स आलेला आहे, तर ते सुद्धा तुम्हाला मी डिस्कस केलेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये आरोग्य विभागाची भरती होईल. त्याच्यानंतर फार्मसीसाठी आणखीन ड्रग इन्स्पेक्टरची भरती आहे. तर थोड्या दिवसामध्ये 2025मध्ये भरपूर आपल्याला ज्या आहेत त्या व्हॅकन्सी बघायला मिळतील. नक्कीच त्याच्यापैकी आपले बरेच जण सुद्धा सिलेक्ट होतील, जॉईन होतील. त्याच्यामुळे वेळेचं व्यवस्थित नियोजन, अभ्यासाचं व्यवस्थित प्लॅनिंग करा. येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच 2025मध्ये हे वर्ष आपलं असलं पाहिजे. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मी या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी मला टेलिग्राम चॅनलवरती आणि या यूट्यूब चॅनलवरती जॉईन करू शकता. जे विद्यार्थी ड्रग इन्स्पेक्टर असतील, आरोग्य विभागासाठी प्रिपेअर करत असतील, तर आपली सर्व पुस्तकं Amazonवरती, फ्लिपकार्टवरती, त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अवेलेबल आहेत. काही पुस्तक मागवताना अडचण असेल तर मला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअपचा नंबर दिला असेल, मला व्हॉट्सअपवरती तुम्ही मॅसेज करू शकता. त्याचबरोबर आता थोड्या दिवसामध्ये आपली एक वेबसाईट आपण डेव्हलप करतो आहे, जे आपण सध्या फक्त फार्मसीचं मटेरियल प्रोव्हाइड करत होतो. तर जर पॉसिबल झालं बाकीचे जे नॉन टेक्निकलच्या आणखी टेक्निकलच्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या, त्यांना थोडंसं मटेरियल भेटण्यासाठी बऱ्याच ठिकाणी जावं लागतं किंवा काही ठिकाणी पुस्तकं अवेलेबल होत नाहीत. तर जेवढं माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढं मटेरियल आपण वेबसाईटवरती अवेलेबल करत जाऊ, जेणेकरून तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते इझिली ॲक्सेसेबल करता येईल. तर आजच्या वेळेमध्ये फक्त एवढंच अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला या चॅनलवरती भेटत असतात. तर नक्कीच हे चॅनल येणाऱ्या आरोग्य भरतीसाठी, ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामसाठी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. तर आजच्या वेळेमध्ये फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.